तर आज आपण शिराळ्यामध्ये कोलंबी घालून एक भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी कोलंबी साफ करून घ्यायची आणि शिराळी सुद्धा साफ करून घ्यायची। त्यानंतर पातेल्यात तेल घातल्यानंतर तेल छान गरम झाले की त्यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे, तसेच हिंग आणि हिरवी मिरची घालून घ्यायचे आणि आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची। ते छान परतले की 2 मीडियम साईजचे कांदे कापलेले ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आणि तसेच एक टोमॅटो चिरलेला तो सुद्धा घालून घ्यायचा। हे सर्व छान मिळून आलं की त्यामध्ये 1 ते सव्वा चमचा एवढा आगरी मसाला, हळद आणि तसेच आपण चिरलेली शिराळी आणि कोलंबी घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता त्यावर 2 ते 3 मिनिटं एकदा वाफेवर झाकण ठेवायचे आणि पहिलं थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित पळी फिरून घ्यायची। आपल्याला ज्याप्रमाणे ही भाजी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी घालू शकतो। पुन्हा आपल्याला वाफेवर झाकण ठेवायचंय। नंतर त्यामध्ये आपल्याला चिंचेचा खोळ आणि तसेच गरम मसाला आणि मीठ घालून घ्यायचंय। तसेच भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण थोडं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। एक परत 2 मिनिटं झाकण ठेवून सर्व मसाल्यांचा आणि वाटणाचा वास मोडल्यानंतर आपल्याला ह्यावर मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली मस्तपैकी कोलंबी आणि शिराळीची भाजी तयार झाली आहे।